स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आखाड्यात कोण कुणाचा गेम करेल याचा काही नेम नाहीये। धाराशिव जिल्ह्याच्या भूमपरांडा नगर परिषदेमध्ये शिंदेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे एकवटलेत। त्याचं झालंय असं की काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती सुरू झाली। याच राहुल मोटेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तानाजी सावंतांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवलेली होती। आता या निवडणुकीमध्ये तानाजी सावंतांविरोधात सगळे सत्ताधारी आणि विरोधक एकवटल्याची चर्चा होती। त्यामुळे तानाजी सावंतांना केवळ 1500 मतांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निसट्टा विजय मिळवता आलाय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये याचीच पुनरावृत्ती होताना दिसते। यावरून संताप व्यक्त करत तानाजी सावंतांनी थेट स्वबळाची भाषा करत आगपाखड केली आहे। राष्ट्रवादी अशी औलाद आहे जी सत्तेशिवाय राहूच शकत नाही अशी टोकाची भाषा ते करू लागलेत। त्यामुळे तानाजी सावंतांना एकटं पाडण्यासाठी सर्व पक्षांनी बैठक घेऊन रणनीती आखली आहे। भाजपने तर थेट तानाजी सावंतांचे मोठे बंधू शिवाजी सावंत यांनाच गळाला लावलंय। त्यामुळे भूम परांडा नगर परिषदेच्या निमित्तानं एक वेगळंच समीकरण राज्यामध्ये दिसेल अशी दाट शक्यता आहे। तसं झाल्यास एकटे तानाजी सावंत सर्व पक्षांना पुरून उरतील का हा मोठा प्रश्न आहे। आता याबाबत एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तुम्हाला या अजब युतीबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा एबीपी माझा।